नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 90% अनुदानावर घेतलेले तूर पीक जोमात. आदिवासी शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग. तालुका कृषी विभागाची भेट. पत्रकारांचे सहकार्य फळाला. शासनाच्या कृषी विभागाच्या 90% अनुदानावर मिळवलेल्या तूर बियाणांची लागवड करून गोवेली ठाकूरपाडा तालुका कल्याण येथील आदिवासी शेतकरी गणपत लुका हिंदोळे यांनी मेहनतीने जोपासलेले तूर पीक सध्या जोमात आलं आहे. या यशस्वी पिकाची पाहणी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून त्यांचे कौतुकही करण्यात आलं. गणपत हिंदोळे यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तूर बियाण्यांची शेतीच्या बांधावर लागवड केली. ही बियाणे त्यांना थेट पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते त्यांच्या शेतात मिळाले होते. लागवडीनंतर त्याने नियमित काळजी घेतली. झाडांची उंची 2-3 फुटांपर्यंत पोहोचली आहे. रोपांवर वादळी वाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक रोपांना बांबूच्या काठीचा आधार दिला असून हे दृश्य अत्यंत सुंदर दिसत आहे. दरम्यान शेतातील वांगी पिकावर करपा व मरभुरी रोगाची लागण झाल्याची माहिती पत्रकार कांबळे यांनी दिल्यानंतर तालुका कृषी विभागाने तात्काळ दखल घेतली. उपकृषी अधिकारी प्रवीण बिऱ्हाडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली बांडे यांनी शेतात भेट देत रोग नियंत्रणासाठी योग्य बुरशीनाशके व कीटकनाशके फवारणीचं मार्गदर्शन केलं. या सकारात्मक हस्तक्षेपामुळे शेतकरी गणपत हिंदोळे यांनी शासन आणि पत्रकार संजय कांबळे यांचे मनपूर्वक आभार मानले. कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे आणि स्थानिक पत्रकारांच्या सहकार्यामुळे हा एक प्रेरणादायक यशोगाथा ठरतो आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार, मी शेतकऱ्याच्या बांधावरून संजय कांबळे. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. 90% अनुदानावर शासनानं तूर बियाणं दिलं होतं आणि ते आपण या शेतकऱ्याच्या आदिवासी शेतकरी आहे गणपत लुका हिंदोळे यांना शेताच्या बांधावर आपण तूर लागवड दिली होती आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे शेतकरी अडाणी आहे, अशिक्षित आहे, तरी देखील त्यांनी तूर लागवडीचं पूर्ण शेतामध्ये आपण परिसर पाहिला. पूर्ण शेताच्या बांधावर त्यांनी अत्यंत तूर लागवडीची लागवड केलेली आहे आणि या झाडांना तुम्ही पाहू शकता. झाडांना सपोर्ट दिलेला आहे, बांबूच्या ज्या काट्या रवलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि त्यांच्या ह्याच्याशी मुळांशी मातीचा भराव दिलेला आहे. म्हणजे जेणेकरून काट्या कसं आपण गार्डनमध्ये बसल्यासारखं वाटते. म्हणजे जरी हवा वादळ वगैरे काही जरी आलं किंवा पाऊस आला तर ही रोपं इकडे तिकडे पडणार नाही, तर नुकसान होणार नाही. आता या शेतकऱ्याला हे असं करायला कोणी सांगितलं नाही, पण ते कसं एक उपजत जे आदिवासी शेतकरी एक उपजत त्याचं ज्ञान आहे किंवा त्याचं जे नॉलेज आहे त्याचा त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे आणि पूर्णपणे या शेतीच्या जवळजवळ मला वाटतं 2-3 एकर शेती आहे आणि त्या शेतीच्या बांधांवर या तुरीचं लागवड अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. शासनाच्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा किंवा कसा फायदा करून घ्यायचा हे अत्यंत या शेतकऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. ह्या शेतकऱ्याचा पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत म्हणजे भरपूर, जर आपण तालुका कृषी असेल किंवा पंचायत समितीत असेल तिथे जर गेलो तर आपण शासनाच्या भरपूर योजना आहेत. काय 50% अनुदानावर आहेत, काय 90% अनुदानावर आहेत. त्या योजनाचा जर लाभ घेतला तर शेतकऱ्याच्या किंवा बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. मी संजय कांबळे, कल्याण, ठाणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.